20 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। खुशखबर खुशखबर खुशखबर। श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतिगृह फैजपूर येथे कैलासवासी शशिकांत एकनाथ सरोदे यांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ ॲडमिट पेशंटसाठी वैद्यकीय सेवेत 70% पर्यंत सूट दिली जात आहे। ही योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान सुरू असून या हॉस्पिटलमध्ये पुढील प्रमाणे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे। यामध्ये डिलिव्हरी, सिझेरिन, बिन टाक्याचे दुर्बीणद्वारे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, बिन टाक्याचे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया। तेव्हा या 70% सूटचा लाभ यावल तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। फैजपूर शहरात डॉक्टर खाचने यांच्या हॉस्पिटलच्या समोर श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतिगृह एक वेळ अवश्य भेट द्या आणि या लाभाचा फायदा घ्या। आपले विनीत डॉक्टर अभिजित सरोदे, डॉक्टर एकता सरोदे। नावीतील विहिरीत मृतदेह मिळालेल्या बालिकेचा पित्यानेच केला खून। दुर्धर आजाराला कंटाळून मुलीस विहिरीत ढकलल्याची पोलिसांकडे दिली कबुली। यावल पंचायत समिती समोरली उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करीत दोघांना केले रुग्णालयात दाखल। यावलला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एकाने केला विनयभंग। सावकळा सीम येथील 33 वर्षीय तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या। किनगाव येथे किरकोळ कारणावरून चौघांनी 65 वर्षीय वृद्ध महिला व तिच्या सुनेला केली धक्काबुक्की। डांभुर्णी येथील 63 वर्षीय वृद्धाला एकाने भावाचा जामीन रद्द झाल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून दुचाकीचा मारला कट। किनगाव येथे एका हॉटेल व्यावसायिकाला एकाने दारूच्या नशेत केली शिवीगाळ, मारण्याची दिली धमकी। उंटावत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न। फैजपूर शहरात कावड यात्रेचे मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी केले स्वागत। तर फैजपूर शहरात धनंजय चौधरी यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन केला साजरा। आता बघूया सविस्तर घडामोडी। सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी। यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। नावी गावातील विहिरीत मृतदेह आढळलेल्या त्या 5 वर्षीय बालिकेचा जन्मदात्याच बापाने खून केल्याचे उघडकीस आले आहे। मुलीच्या दुर्धर आजाराने कंटाळल्याने आपणच तिला विहिरीत ढकलल्याचा खुलासा या पित्याने फैजपूर पोलिसांकडे केला आहे। तेव्हा या संशयिताला पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। नावी तालुका यावल या गावात मारूड रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला वय 32 हा कुटुंबासह राहतो। गुरुवारी तो आपल्या 5 वर्षीय मुलगी अनिता बारेला हिला घेऊन बेपत्ता झाला होता। दरम्यान शनिवारी सायंकाळी या 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह गावालगत असलेल्या सुनील फिरके यांच्या शेतविहिरीत आढळला होता व मुलगी ही वडिलांसोबतच घरातून गेली होती म्हणून पोलिसांचा वडिलांवरच संशय होता। तेव्हा फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, सहाय्यक फौजदार देवीदास सुरदास, महेंद्र महाजन, गुलबख्श तडवी, सुशीला भिलाला या पथकाने मध्य प्रदेशातील झिरण्याजवळील गुलझिरी गावातून रविवारी सायंकाळी संशयित पिता ठुशा बारेला याला ताब्यात घेतले। तेव्हा त्याने मुलीला जळलेल्या दुर्धर आजाराला कंटाळूनच आपण तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूणच जन्मदात्या बापानेच दुर्धर आजार जळलेल्या बालिकेची हत्या केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आपल्याला गृहोपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या।
या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे। या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे। तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या। यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे। सावकाळा सीम ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरव्यवहार प्रकरणी यावल पंचायत समितीच्या समोर उपोषण सुरू आहे। 7व्या दिवशी प्रकृती बिघडल्याने उपोषणकर्त्याच्या जीवास धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून दोघांना रुग्णालयात हलवले आहे। तर शेखर पाटील हे मात्र उपोषणावर कायम आहे। तर या उपोषणकर्त्यांची प्रांताधिकारीसह लोकप्रतिनिधींनी भेट घेतली व जळगाव जिल्हा परिषदचे CEO यांनी सावकाळा सीम ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या कामाचे ऑडिट करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत। तालुक्यातील सावकाळा सीम ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती। तक्रारीची चौकशी होऊन अहवाल देखील प्राप्त झाला, मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही। म्हणून दिनांक 14 ऑगस्टपासून यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणाच्या 7व्या दिवशी शेखर पाटीलसह रहमान रमजान तळवी व सलीम मुसा तळवी यांची प्रकृती खालावली, तेव्हा त्यांच्या जीवास धोका लक्षात घेता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे आणि पोलिसांच्या पथकाने उपोषण स्थळावर जाऊन वैद्यकीय सूत्रांच्या सूचनेवरून बळाचा वापर करीत उपोषणकर्त्यांना रुग्णवाहिका आणून उपोषणकर्ते सलीम मुसा तळवी व रहमान रमजान तळवी या दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले। या ठिकाणी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवले आहे। मात्र बळाला न जुमानता शेखर सोपान पाटील हे उपोषणावर ठाम राहिले असून ते उपोषणावरच बसले आहेत। तर उपोषणकर्त्यांची माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, आमदार श्रीदादा चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, तसेच माजी आमदार रमेशदादा चौधरी, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर, माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, किनगाव येथील संजय सयाजीराव पाटील, साकळी येथील इनुस मंसुरी, यावल येथील सुखदेव बोदोळेसह आदींनी भेटी घेतल्या आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आपण उपोषण कायम ठेवू असे उपोषणकर्ते शेखर पाटील यांनी सांगितले आहे। तुम्हाला पोलिसांनी विनंती केली आहे, तुमची तब्येत खराब दवाखान्यात चालताय का? शेखर बाबू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। शेखर बाबू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा प्रशासनाचा, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा प्रशासनाचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। शेखर बाबू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। तुमचं नाव काय? तुम्हाला पोलिसांनी विनंती केलेली की तुम्ही दवाखान्यात चला, तुम्हाला यायचं आहे का? तुमचं नाव काय? हां, तुम्हाला पोलिसांनी विनंती केली आहे, तुमची तब्येत खराब, तुम्ही दवाखान्यात चालताय का? बरं, ठीक आहे। पोलिसांना बळाचा वापर करण्याचा अधिकार आम्ही जो करतो म्हणजे उपचार चला बघा
शेखर बापू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। शेखर बापू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा प्रशासनाचा, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। शेखर बापू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। शेखर बापू संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। इकडे यावं आलो मी जरा. यावल बस स्टँड परिसर तसेच विविध भागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शहरातीलच रहिवासी एका मुलाने पाठलाग करून तिला त्रास दिला. तेव्हा याबाबत अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने विचारणा केली असता आईला देखील धमकी दिली आणि मुलीचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील बस स्थानक परिसरात शिक्षण घेण्यासाठी शहरातील एक अल्पवयीन मुलगी ये जा करते. या मुलीचा तिच्या घरापासून येताना व बस स्थानकावर खिरनीपुरा भागातील एका मुलाने सतत पाठलाग करून तिला त्रास दिला आणि विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने त्या मुलाला सांगितले, मात्र त्या मुलाने आईला देखील धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगसह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे. सावकळा सीम येथील रहिवासी एका 33 वर्षीय तरुणाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. येथून पुढील उपचाराकरिता त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावकळासीम तालुका यावल येथील भूषण अशोक पाटील वय 33 या तरुणाने कसले तरी विषारी पदार्थ सेवन केले। सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले। जळगाव येथे या तरुणावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यानच या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे। किनगाव या गावात एका 65 वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गावातील चौघांनी तिला व तिच्या सुनेला धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ करून दमदाटी केली। तेव्हा 65 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। किनगाव या गावात एक 65 वर्षीय महिला राहते। या महिलेशी गावातील चौघांनी किरकोळ कारणावरून वाद घातला आणि वाद घालत तिला शिवीगाळ केली। तेव्हा भांडणात या 65 वर्षीय महिलेची सून बोलायला लागली तेव्हा तिला देखील त्यांनी धक्काबुक्की केली। तेव्हा या प्रकरणी 65 वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात 65 वर्षीय महिलेने किनगाव गावातील आपल्याला चौघांनी शिवीगाळ केली व सुनेला आणि मला धक्काबुक्की करून दमदाटी केली म्हणून 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। डांभुर्णी या गावात एका 63 वर्षीय वृद्ध इस्माला एकाने तुमच्याच कारणामुळे माझ्या भावाचा जामीन रद्द झाला असे सांगून त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या जवळून मोटरसायकल नेत त्यांना कट मारला। तेव्हा या प्रकरणी 63 वर्षीय इस्माने डांभुर्णी गावातील एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। डांभुर्णी तालुका यावल या गावातील एक 63 वर्षीय वृद्ध इस्माने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की डांभुर्णी गावातीलच एकाने आपल्याला रस्त्यात अडवून तुमच्यामुळेच माझ्या भावाचा जामीन होत नाहीये, माझ्या भावाचा जामीन रद्द झाला आहे, याला कारण तुम्हीच आहात असे सांगून त्यांना शिवीगाळ केली आणि या 63 वर्षीय वृद्धांच्या जवळून दुचाकी जोरात नेऊन त्यांना कट मारून दम दिला। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। किनगाव या गावातील एका हॉटेल व्यावसायिकाला एकाने दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करून त्याला धमकी दिली। तेव्हा 27 वर्षीय या हॉटेल व्यावसायिकाने किनगाव गावातील एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। किनगाव तालुका यावल या गावात मुख्य चौकामध्ये एक 27 वर्षीय तरुण हॉटेलचा व्यवसाय करतो। तेव्हा या हॉटेल व्यावसायिक तरुणाला गावातीलच एकाने दारूच्या नशेत येऊन त्याला शिवीगाळ केली, काही एक कारण नसताना त्याच्याशी वाद घातला आणि त्याला धमकी दिली। तेव्हा 27 वर्षीय तरुणाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील एकाने या 27 वर्षीय व्यावसायिकाला शिवीगाळ केली। तेव्हा 27 वर्षीय व्यावसायिकाने यावल पोलीस ठाण्यात किनगाव येथील एकाविरुद्ध कारण नसताना दारूच्या नशेत आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। उंटावर या गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये वार्षिक सभा संपन्न झाली। या सभेमध्ये गोंडगाव तालुका भडगाव येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून झालेल्या हत्येचा निषेध करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच मागील वर्षाचं इतिवृत्त वाचून त्याला कायम करीत यंदा बाहेरील कर्ज उभारण्याच्या मर्यादेबाबत चर्चा करण्यात आली। उंटावत तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सभा चेअरमन शशिकांत गुलाबराव पाटील अर्थात शशी आबा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेमध्ये व्हाईस चेअरमन अरुण दयाराम सोनोने, सेवानिवृत्त प्राध्यापक विश्वनाथ एकनाथ पाटील, संचालक साहेबराव महारू पाटील, विवेक गणपत पाटील, दिलीप यशवंत पाटील, त्र्यंबक जयराम पाटील, विकास राजधर पाटील, जगदीश भाऊराव पाटील, मुरलीधर सुधाकर पाटील, मीनाबाई शांताराम पाटील, रेश्माबाई एकनाथ पाटील, अशोक पितांबर महाजन, किशोर कडू सपकाळे, तसेच ST पाटील, मोहन महाजन, सुभाष पाटील, कैलास पाटील, शांताराम पाटील, रमेश पाटील, अधिकराव पाटील, शिपाई भिकन पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते। या सभेमध्ये गोंडगाव तालुका भडगाव येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या केलेल्या हत्येचा निषेध करीत अल्पवयीन मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि
या सभेत इतिवृत्त वाचन करून कर्ज मर्यादेसंदर्भात निर्णय घेण्यात आला। या सभेचे प्रास्ताविक विवेक गणपत पाटील यांनी, सूत्रसंचालन सचिव संजय दिनकर महाजन यांनी केले होते। तिसरा विषय सरनिर्मित बाजूच्या एक भाषेचा अहवाल येतो त्याचे पत्रक आणि काळाबद्ध पत्रक वाचून मंजूर करणे। 4 सन 2023-24 करता वायदे कर्जाची होण्याची मर्यादा ठरवणे। 5 नंबर सन 23-24 सालाकरिता बँकेच्या व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर सहाय्यकांच्या अधिकार देणे। 6 सन ऐतिहासिक फैजपूर शहरामध्ये श्रावण मास निमित्त भुसावळजवळील तापी नदी ते फैजपूर श्रीराम मंदिर पर्यंत भव्य कावड यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेची फैजपूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। फैजपूर शहरात हर हर महादेव, ओम नमः शिवाय अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात कावड यात्रा दाखल झाली होती। ऐतिहासिक फैजपूर नगरी येथे तापी नदी भुसावळ जवळून तापी नदीचे शुद्ध जल घेऊन श्रीराम मंदिर फैजपूर येथे ही कावड यात्रा आणण्यात आली। पहाटे ही यात्रा श्री खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाली। ही कावड यात्रा पाडळसा, बामणोद, आमोदे, पिंपरुळ फाटा मार्गे विद्यानगर, भुसावळ रोड येथे आली असता तिचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविक भक्तांनी केले। मोठ्या उत्साहात ही कावड यात्रा पार पडली। या कावड यात्रेत पवनदासजी महाराज सोबत संत कन्हैयादासजी महाराज आमोदे, खासने महाराज विरोधा आदींचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले। मोठ्या संख्येत भाविक भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते।
फैजपूर शहरात NSUIचे प्रदेश सरचिटणीस तथा युवा काँग्रेसचे नेते धनंजय श्री चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। फैजपूर शहरातील सुभाष चौक येथे संजीवनी ब्लड बँकेतर्फे हे शिबिर पार पडले। फैजपूर शहरामध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांचे सुपुत्र तथा NSUIचे प्रदेश सरचिटणीस तथा युवा काँग्रेसचे नेते धनंजय श्री चौधरी यांचा वाढदिवस एक रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला। फैजपूर शहरातील सुभाष चौकामध्ये संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले। या ठिकाणी अनेकांनी आमदार पुत्र धनंजय चौधरी यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप सूर्यवंशी, विशाल दांडगे, माजी नगरसेवक केतन किरंगे, माजी नगरसेवक देवेंद्र वेंडाळे, माजी नगरसेवक कलीम मनियार, जिल्हा सरचिटणीस काँग्रेसचे रामा मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रियाज मेंबर, नितीन इंगळे, आबिद मलिक, शरीफ मलिक, इरफान मेंबर, पप्पू चौधरी, बबलू महाजन, भारत चौधरी, पत्रकार वासुदेव सरोदे, पत्रकार संजय सराफ, आसिफ मेकनिक, जावेद जनाब, कौसर शेख, अशोक भालेराव, गणेश गुरव, प्राध्यापक असलम तळवीसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते या रक्तदान शिबिराला उपस्थित होते। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।